नमस्कार, मी मृत्युंजय सिंग, रिजनल सेल्स अँड ग्रोथ हेड ROM. आज आपला अभिमान मानतो होय आपला एनथे आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम हे आपला 17वा एनथे कंडक्ट करतो आणि गेल्या 16 वर्षांपासून आता 16 वेळ आपलं एनथे कंडक्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 1 कोटीच्या वर मुलं बसले आहेत आणि त्याच्यामध्ये स्कॉलरशिपचे बेनिफिट घेऊन अख्खा देशात मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतले आहेत. हे आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम गेल्या 2010 पासून सुरू आहे आणि हे 17वा आपला होत आहे. त्याच्यामध्ये हे मुलंचे जे बेनिफिट आहे ते 100% स्कॉलरशिप, ऑल ओव्हर इंडिया रँक, त्याच्या पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आणि त्याच्या कॅश रिवॉर्ड गेलं आपला हे 2,50,000 कॅश रिवॉर्डचे आपले डिक्लेअर केलेले आहेत. आणि हा एनथे ते जे आपला डेट आहे बघा, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन मोडमध्ये एनथे आपला कंडक्ट करतो. ऑनलाईनची एक्झाम होणार 27 आणि 1 नोव्हेंबर, 27 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर मध्ये, आणि ऑफलाईनचे 3 दिवस आहे ऑफलाईनचे, तर 11 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर. त्याचा जे निकाल होईल 10वीचे निकाल आपलं 18 तारीखला येईल. 18 नोव्हेंबर. 9वी, 8वी, 9वी, 10वी, 8वी, 9वी, 7वी, 8वी, 9वी त्याचा जे निकाल होईल ते आपलं 18 तारीखला, आणि 5वी ते 12वीचे जे निकाल होईल ते 23 नोव्हेंबरला होईल निकाल. तो निकालमध्ये जे मुलं बसतील ते स्कॉलरशिपचे बेनिफिट घेऊन त्याच्या पुढच्या ऍडमिशनसाठी ते तयारी करणार किंवा कोर्ससाठी ते ऍडमिशन ते घेतील. आणि हा जे एनथे एक्झाम आहे त्याच्यामध्ये जो मुलं बसतील त्याच्या एलिजिबिलिटी 5वी जे शिकत आहे 5वी ते 12वी ते मुलं त्याच्यामध्ये एक्झाम मध्ये बसू शकणार. तो एक्झाम एक त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह मार्क्स नसतो. जो मुलं ते आपलं शिकत आहे, जो क्लासमध्ये, तो सिलेबस त्याच्यामध्ये विचारले जाईल. आणि आणखीन मला एवढं सांगायचं आहे की हा जे एक्झाम आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये अवेलेबल आहे, आणि हा एक्झाम नॅशनल लेवलची एक्झाम आहे. फक्त पुणेची आणि महाराष्ट्राची मुलं नाही बसतात, त्याच्यामध्ये अख्खा देशाचे मुलं बसतात आणि ते बेनिफिट स्कॉलरशिपचे घेतात. आणि आज जे 17वे एनथे आपलं इथे लॉन्च करतो त्याच्यामध्ये अख्खा देशात मध्ये मुलं इनरोलमेंटचे प्रोसेस सुरू झाले आहे. आणि त्याच्यामध्ये फी असतो, 200 रुपये ऑफिशियल फी आहे. आणि तो मुलं जे आपल्या शाळेत म्हणजे टॉपर आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये इनरोल होईल. एवढे मला सांगायचे आहे.